नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। आज दिनांक 8 जून रोजी खोपोली शहरातील नीलकंठ व्हॅली फेज 1 आणि फेज 2 या गृहनिर्माण संकुलामध्ये आज स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेदरम्यान नागरिक आणि महावितरण अधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणाचे 100 ते 125 कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने परिसरामध्ये दाखल झाले होते। स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी संबंधित ग्राहकांना वैयक्तिकरित्या लेखी नोटीस देणं आवश्यक असल्याचा दावा रहिवाशांनी केला। तसेच गृहनिर्माण संस्थेची बैठक घेऊन या विषयावर चर्चा होणे अपेक्षित असल्याचेही नागरिकांनी सांगितले। मात्र रहिवाशांच्या म्हणण्यानुसार संबंधित सोसायटीतील प्रत्येक सदस्याला स्वतंत्र नोटीस देण्यात आलेली नव्हती। फक्त सोसायटीच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाकडे एक नोटीस देण्यात आल्याचा आरोप या ठिकाणी नागरिकांनी केला। त्यामुळे अनेक रहिवाशांना स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रस्तावित कारवाईबाबत पूर्वकल्पना नसल्याचे सांगण्यात आले। दरम्यान स्मार्ट मीटर प्रकल्पाला राज्यातील विविध भागातून विरोध होत असल्याचा संदर्भ देत नीलकंठ व्हॅलीमधील अनेक रहिवाशांनी देखील मीटर बसवण्यास विरोध दर्शवला। नागरिकांनी वैयक्तिक नोटीस देण्यात यावी आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविण्यात यावी अशी भूमिका घेतल्याचे समजते। दुसरीकडे मीटर बसवण्याची प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार राबविण्यात येत असल्याचा महावितरण अधिकाऱ्यांनी तिथे दावा केला। वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी घटनास्थळी हस्तक्षेप केला। दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेच्या चौकटीत राहूनच पुढील कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचे मार्गदर्शन त्यांनी केल्याची माहिती देखील मिळत आहे। यावेळी नीलकंठ व्हॅलीचे फेज 1 आणि फेज 2 चे पदाधिकारी, कमिटी सदस्य आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच स्थानिक नगरसेवक आणि खोपोली नगर परिषदेचे बांधकाम सभापती अनिल पुंडलिक सानप, वंचित बहुजन आघाडीचे खोपोली शहर अध्यक्ष सुमित जाधव यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती या घटनास्थळावरती होती। दरम्यान बराच वेळ सुरू असलेल्या चर्चेदरम्यान रायगड टुडे न्यूज चॅनल तर्फे महावितरण प्रशासनासमोर एक पर्याय प्रस्ताव मांडण्यात आला। खोपोली शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि पत्रकार यांची संयुक्त बैठक आयोजित करून स्मार्ट मीटर संदर्भातील सर्व शंका, अपेक्षा आणि माहिती नागरिकांसमोर मांडावी। तसेच नागरिकांची भूमिका देखील अधिकृतपणाने ऐकून घ्यावी अशी सूचना यावेळेला करण्यात आली। यावेळी नागरिकांचा विरोध वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात शहरव्यापी आंदोलनाची परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाची काय भूमिका असेल असा प्रश्न उपस्थित यावेळेला देखील करण्यात आला। या संपूर्ण घटनेनंतर नीलकंठ व्हॅली सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि रहिवाशांनी खोपोली पोलीस ठाण्यात देखील निवेदन सादर केले आहे। तसेच महावितरण कार्यालयात या संदर्भात स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान या प्रकरणात महावितरण प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे, नागरिकांच्या अपेक्षांवरती त्यांचे उत्तर काय आहे आणि पुढील कार्यवाही कोणत्या पद्धतीने केली जाणार आहे याकडे आता सर्वच खोपोलीकरांचे लक्ष लागलेले आहे। परंतु आता याच्यात सगळ्यात मोठा एक कळीचा मुद्दा जो आहे तो एक पत्रकार म्हणून मी इथे उपस्थित करत आहे की जर आपण ज्या वेळेला वीज ग्राहक म्हणून कनेक्शन घेतो म्हणजे वीज मीटर घेतो त्यावेळेला वीज मीटरचे पैसे हे वीज ग्राहक भरत असतो। ग्राहकांनी भरलेल्या पैशाचा वस्तूचे जे पैसे भरलेले त्या वस्तूचा निश्चितपणानं जो ग्राहक आहे तो मालक आहे। मग जर विद्युत ग्राहकांनी जर याच्या मीटरचे पैसे भरलेले आहेत तर तो ग्राहक संपूर्णपणानं त्या मीटरचा ताबा घेतो किंवा ताबा ठेवण्याचा त्याला अधिकार आहे। मग असं असताना बळजबरीने स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती का केली जात आहे माझा प्रश्न प्रशासनाला आहे। स्मार्ट मीटर लावण्यासाठीचं सर ऐका ना, माझं काय म्हणणं आहे, जर स्मार्ट मीटर कंपल्सरी नाहीच आहे असं स्वतः देवेंद्र फडणवीस सांगतायत, सरकार बोंबलून सांगताय। कंपल्सरी नाहीये स्मार्ट मीटर मध्ये फक्त तरी देखील सुधारित वीज कायदा की जर ग्राहकाला जर नको असेल पूर्ण जुनाच मीटर पाहिजे असेल तर त्याचं कायद्यामध्ये लिहिलेलं आहे स्पष्टपणाने, तरी पण मग तुम्ही का जबरदस्ती करताय? गॅजेट आहे स्मार्ट मीटरचं
आणि स्मार्ट मीटरमध्ये ऑटो रिडिंग येतात, वीज अचूक बिल येतं आणि त्याला टीओडी प्रमाणे ते पण जर मीटरला आताच्या मीटरला काहीच प्रॉब्लेमच नसेल आणि तुमचं बिलिंगही व्यवस्थित येत असेल, ते सगळे असू दे ना, पण जर त्याच्यामध्ये काही इश्यू नसेल. स्मार्ट मीटर आहे ना. आणि चार बिल्डिंग आहेत, या सोसायटीला 4 बिल्डिंग आहेत आणि प्रत्येक बिल्डिंग वाईज फक्त पत्र दिलं आहे आणि प्रत्येक ग्राहकाला पत्र दिलं गेलं पाहिजे, आमची ही हो. मागणी आहे. आणि त्यावर आम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे की तुमचा टीओडी मीटर बसला. ग्राहकांची कुठची तक्रार नाहीये की बाबा आमचा मीटर खराब आहे किंवा तुम्हाला जर वीज त्याच्यामध्ये बिलिंग कमी येत आहे. अहो असू दे ना, पण जर ग्राहकांना नको असेल तर तुम्ही काय जबरदस्ती करताय? ग्राहकांना नकोय ना. त्याच्यात काही कसं पाहून आलं की 100 लोक आमचा स्टाफ आलाय, तो मीटर आजच बदली करणार. तुम्ही आज सकाळ 3दा वापस पाठवले आमच्या. कुठं साहेब काय होईल साहेब, ऐकून घ्या. नाही, असं आपण केलं, तुम्ही नसाल दुसरे मी काय म्हणतो सर, हो साहेब, हो आठवतोय काय असं नाही, वाटतं हो. काय? मला तुम्ही बघा. सांगा मला, पण तुम्ही कसमच खाल्ले सकाळ नाही, हो. अहो चाय पिलो नाही मी अजून. एवढे दिवस काय आम्हाला सांगा बोलता? दिलेले. तुम्ही होता एवढं 100 लोकांचं staff आलाय, 100 लोकांचं staff आलाय. मीटिंग अरेंज करा. प्रत्येक कायद्यामध्ये लिहिलेलं आहे, जर गिरायकाला जर त्या मीटरबद्दल कुठची कंप्लेंट नाही आणि तुम्हाला देखील त्याच्यामध्ये जर कंप्लेंट नसेल किंवा याच्या कुठेतरी बिलिंग कमी येते, वापर जास्त बिल कमी, असं सुद्धा काही नाही. मग असं सुद्धा नसताना कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेले की कुठचंही मीटर बदली करायची काहीच आवश्यकता नाहीये. स्मार्ट मीटर आणि बदलायला असं नाहीये साहेब. त्याच्यामध्ये काय असं केलं? लेखी दाखवा तुम्ही कुठच्या कायद्यामध्ये लिहिलंय. त्याच्यामध्ये काय केलं तुम्ही? 100 माणसं आणली. म्हणजे आज बिल्डिंग मध्ये आहेत का नाही लोक, पण एकदा लावून जायचं. बदली चालू आहे सगळीकडे. साहेब यातून ऐका, आता हा रोज फक्त एवढ्या कॉलनीच आहे, उद्या अख्ख्या खोपोलीतनं जेव्हा पब्लिक रस्त्यावर येईल तेव्हा तुम्ही काय उत्तर देणार आहेत मला ते सांगा ना तुम्ही. एक्सप्लेन करतो. हा स्मार्ट मीटर प्रीपेड नाहीये, हे पोस्टपेड मीटर आहेत. फक्त त्याच्यामध्ये सिम कार्ड आहे, रिडिंग करेक्ट येते, तुम्हाला बघता येतं, टॅरिफ आहे, सगळ्यांच्या फायद्याचं आहे. अचूक बिल येतो. बिल अचूक येतो ना. मग 500 रुपयाचं बिल जर 2000 येत असेल तर कसं नाही, काय तो होईल? मीच बघून देतो. कुठं आला दाखवा ते, आम्ही लगेच दाखवलं ना मागे ज्यांचे तुम्हाला. चुकीचे आले ना बरोबर, लोकांनी कामधंदे ड्युट्या सोडून ते बिल कमी करायलाच फेऱ्या मारायच्या का सांगा मला तुम्ही. त्यासाठी कामधंदे सोडायची गरज नाही. प्रत्येकाला अर्ध्या तासाला ते आपल्या मोबाईलवर चेक नाही ना, पण ऐका ना. एकदम करेक्ट वाला मीटर अहो सगळे तेवढे शिकलेले आहेत का मला सांगा ना तुम्ही. नोटीस यायला पाहिजे, प्रत्येक माणसाला नोटीस यायला बिल पाहिजे. सोडा नाही तर check करणार तर. बिल पे करतायत. मी तुम्ही आता मीटिंग अरेंज करा, आम्ही next week करतो. मग तुम्ही थांबलेत का झालं? उद्या सकाळी करू, उद्या सकाळी करू, उद्या सकाळी असताना सगळे अर्धा तास येईल माझा साहेब. आणि ऐका या मीटिंग मध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवा, सगळ्या पक्षाचे काही नेते मंडळ असेल सगळ्यांना बोलवा. जे काय असेल मीटिंग सोसायटी पुरती तुम्ही मीटिंग करू नका. माझा ऐका, तुम्ही खोपोलीची मीटिंग करा. तुम्ही मीटिंग खोपोलीची करा, सोसायटीची करू नका. आता हा जो चालू आहे प्रकार 2 तास चालू आहे. आमच्या कमिटीच्या ग्रुपवर मेसेज आलाय 6 वाजता आमची तात्काळ मीटिंग आहे. हो, कमिटी करा, मेंबरची आहे, चालतोय. त्यानंतर आम्ही सगळ्या सभासदांची मीटिंग लावू. त्यानंतर तुम्ही प्रत्येक पर्सनल ग्राहकाला लेटर देणं आहे. त्यानंतर हरकत येतील, त्यानंतर आम्ही पुढचा काय तो बघू. आम्हाला तुम्ही नाही करू शकत. नंतर तुम्ही पोलीस केस करा, काय करा ते आम्ही करायला तयार. तुम्ही मीटिंग लावणार आहात का? म्हणजे त्याचे फायदे देऊ. तुम्ही घ्याल साहेब लावून, कारण फायदे मला माहित आहेत. आम्ही माझं मीटर लावलं. अहो सर, तुम्ही फायद्यातच बोललेत. आजपर्यंत नाव आहे तुमचं, रेकॉर्ड आहे 36 मध्ये. अजून काय सांगता? मी औषध नाही राहिला. म्हणून मी सांगतो माहिती आहे आम्हाला. घरी लावलं. कानापर्यंत जाऊ द्या. आम्ही एक चांगले अधिकारी आहे. येतोय एवढं माहिती नव्हती. आणि काय आहे, ऐका, तुम्ही हसून आले तर हसून जा. म्हणजे कसं आहे, नाराज होऊन जाऊ. काय support केला आम्हाला.